शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे कपाशी हे जर पीक असेल तर आपण हा पूर्णपणे व्हिडिओ बघितला पाहिजे, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या आपल्या कपाशी पिकामध्ये सर्रास जो प्रॉब्लेम दिसतोय त्याच्यावरतीच मी बोलतोय। शेतकरी मित्रांनो सध्या होतंय काय आपल्या कपाशी पिकामध्ये, सर्रास जर आपण विचार केला तर आपल्या कपाशीच्या पानांच्या वाट्या होत आहे किंवा रस शोषक किडींचा खूप मोठा प्रादुर्भाव आपल्या कपाशी या पिकामध्ये झालेला आहे। आता याच्यावरती बरेचसे कीटकनाशक आहेत शेतकरी मित्रांनो, बऱ्याच वर्षांपासून अनेक कंपन्यांची कीटकनाशक आहेत, परंतु परफेक्ट कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे, त्याचं कोणते घटक त्याच्यामध्ये आहेत आणि याच गोष्टीवरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेल की कोणतं कीटकनाशक मी पर्याय सांगणार आहे त्या 5 पर्यायापैकी एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचं आहे। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आपल्या बाजारामध्ये असंख्य कीटकनाशके आहेत जे की थ्रिप्स, मावा, तुडतुडा, पांढरी माशी याच्यावरती सर्रास वापरा असं आपल्याला सांगण्यात येतं, परंतु शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये काही औषधांचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळत नाही। हे आपला वर्षानुवर्षाचा अनुभव आहे। त्यामुळे आपल्याला वापरायचं आहे काय शेतकरी मित्रांनो, मी 5 पर्याय तुम्हाला सांगतोय। एक शेतकरी मित्र, पहिला पर्याय म्हणजे ट्रॉपिकल ॲग्रो कंपनीचं फ्लाय गोल्ड नावाचं एक औषध आहे शेतकरी मित्रांनो, ते आपल्याला घ्यायचं आहे। याच्यामध्ये घटक कोणते शेतकरी मित्रांनो, तर डायफेन्थ्रॉन, डायनोटोफेरॉन आणि फिप्रोनिल याचं कॉम्बिनेशन आहे। त्यामुळे जबरदस्त याचे तगडे रिझल्ट मिळतात शेतकरी मित्रांनो। हे आपल्याला रसशोषक किडींसाठी प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हे जे ट्रॉपिकल ॲग्रो कंपनीचं फ्लाय गोल्ड नावाचं औषध आहे चांगल्या पद्धतीनं काम करतं। हे जर घ्यायचं नसेल शेतकरी मित्रांनो तर आपल्याला गर्डा केमिकल या कंपनीचं बकील नावाचं एक औषध आहे शेतकरी मित्रांनो, ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतं। त्याच्यामध्ये काय आहे तर फिप्रोनिल आणि इमिडाक्लोप्रिड हे जुनं कॉम्बिनेशन शेतकरी मित्रांनो, परंतु याचं जे फॉर्म्युलेशन आहे ते WG नाही, म्हणजे जे दाणेदार स्वरूपामध्ये किंवा शेवाळ्याच्या स्वरूपात नाही आहे। त्यामुळं याचं जे फॉर्म्युलेशन ते वेगळं आहे। SC सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युलेशनमध्ये खरं तर हे औषध आहे, त्यामुळे आपण याचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करू शकतो। आता हे जर आपल्याला घ्यायचं नसेल शेतकरी मित्रांनो, सिजंटा कंपनीचं सर्वश्रुत आणि सर्वांना माहिती असलेलं एक औषध आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे प्लेसिवा। आता प्लेसिवामध्ये कोणते घटक आहेत तर सायनॅट्रायनिलिप्रोल आणि डायफेन्थ्रॉन हे सुद्धा चांगल्या पद्धतीने औषध काम करतं शेतकरी मित्रांनो रस शोषक किडींसाठी, त्यामुळे याचा सुद्धा आपण वापर करू शकतो। किंवा शेतकरी मित्रांनो याच्या ऐवजी आपल्याला जर दुसरं औषध जर वापरायचं असेल तर GSP कंपनीचं टोल्फेनप्राइड असलेला घटक असलेला आपल्याला त्या ठिकाणी यमराज म्हणजे GSP कंपनीचं यमराज हे घ्यायचं। याच्यामध्ये घटक आहे टोल्फेनप्राइड, त्यामुळे हे सुद्धा प्रभावी आणि झटक्यात रिझल्ट देणारं एक औषध आहे शेतकरी मित्रांनो, याचा सुद्धा आपण वापर करू शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपल्याला हे जर औषध घ्यायचं नसेल तर याच्या ऐवजी आपल्याला बेस्ट ॲग्रो कंपनीचा हा एक 5वा पर्याय तुम्हाला सांगतोय। बेस्ट ॲग्रो कंपनीचं रॉनपेन हे आपण घेऊ शकतो। याच्यामध्ये डायफेन्थ्रॉन, डायनोटोफेरॉन आणि पायरिफॉक्झिफेन हे सुद्धा याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे आणि हे सुद्धा चांगल्या पद्धतीने, आता मी जे तुम्हाला 5 पर्याय सांगितले शेतकरी मित्रांनो याच्यापैकी एक कोणतंही कीटकनाशक आपण घेऊ शकता। याच्यापैकी कोणतंही एक कीटकनाशक जर आपण घेतलं तर चांगलं प्रभावी नियंत्रण आपल्या रस शोषक किडींवरती मिळवता येतं। शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 5 पर्याय सांगितले, त्या 5 पर्यायापैकी एक कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आणि त्याच्यासोबत एक चांगलं बुरशीनाशक आणि एक चांगलं टॉनिक म्हणजे जे PGR म्हणून आपल्या पिकासाठी आपण जे वापरत असतो ते आपल्याला घ्यायचे। अॅमिनो बेस किंवा सीवीड एक्स्ट्रॅक्ट आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे। चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्या कापूस या पिकामध्ये दिसतील, त्यामुळे या 5 पैकीच एक औषध आपल्याला त्यामध्ये घ्यायचं आहे। आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।